उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारची कुरडई पापड बनवत असतो। आज त्याच प्रकारे पोह्याचे आपण कुरकुरे बनवलेले आहेत। हे बनवायलाही सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात। बाहेरचे वेफर्स वगैरे खाणं विसरून जातील मुलं, अगदी टेस्टी लागतात। नक्की ट्राय करून बघा। चला तर पाहूया। मी अर्धा किलो पोहे घेतलेत। पोहे साफ करून घ्यायचे, कचरा वगैरे असेल तर, आणि पोहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। खाली एका पातेल्यात मी पाणी ठेवले आणि वरती पोहे आहेत। पोह्यातही भरपूर पाणी आहे। आपल्याला 10 ते 15 मिनिटं पोहे असेच पाण्यात ठेवायचे, म्हणजे अगदी सॉफ्ट होतात। 10-15 मिनिटानंतर पाणी काढून ठेवा आणि एका ताटामध्ये असंच ठेवा। एक 5 मिनिटं पूर्ण पाणी निथळेपर्यंत। आता हे आपण एका वेगळ्या ताटामध्ये घेऊया। हे पहा, पोहे अगदी मऊसूद होतात। आता 2 ते 3 चमचे मी मीठ टाकलंय। आता तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आणि 6 लाल मिरच्या मिक्सरला जाड वाटून घेतल्यात। चिली फ्लेक्स तयार करून घेतले। हवं तर तुम्ही 2 ते 2.5 चमचे लाल तिखट टाकू शकता। कोथिंबीर, 2 चमचे तीळ आणि अर्धा किलोला अर्धा चमचाच खायचा सोडा, बस। याच्यापेक्षा जास्त वापरायची गरज नाही आहे। आणि आता हाताने छान मऊसूद करून घ्यायचे। तुम्ही हवं तर मिक्सरला वाटून घेऊ शकता, पण हातानेही अगदी मऊ होतात, कारण पोहे खूप जास्त भिजलेले आहेत। आता एक घट्टसर पीठ तयार झालेलं आहे, हे पहा। यात अजून आपल्याला साधारण 1 वाटीभर पाणी लागेल। मी 1 ते 2 वाट्या पाणी टाकलं आहे, पण तुमचे पोहे किती पातळ आहेत किंवा जाड आहेत त्यानुसार तुम्हाला पाणी ॲड करावे लागेल। पीठ जसं आपण घट्ट करायचं, अगदी खूप पातळ नाही करायचं। हे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे कुठल्याही साच्यामधून अगदी सहज निघेल असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। मी आता इथे पॉलिथिन वापरली आहे। पॉलिथिन कट करून घ्यायची, किंवा आपला जो चकलीचा साचा असतो त्यातूनही तुम्ही करू शकता। तेही करायला सोपं आहे। जर तुमच्याकडे सोऱ्या नसेल तर तुम्ही कुठल्याही पॉलिथिनमध्ये टाकून पटकन होतात असे। हे पहा, झटपट तयार होतात पॉलिथिनमध्येही, खूप जास्त मेहनत न करता। किती पातळ किंवा जाड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता या प्रकारे कुठल्याही कपड्यावरती तुम्ही छोटे छोटे कुरकुरे तयार करून घेऊ शकता उन्हामध्ये। 1 ते 2 दिवस वाळवायला लागतील। 2 दिवसानंतर अगदी छान कुरकुरीत तयार होतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कुरकुरे तयार आहेत। थँक्यू।